डिझेल भरायचं आहे, कांद्याला टाकू. कुठे होता आपण? वाकण फाटा, पाली खोपोली हे दाखव ना. पाली खोपोली रोड. थोडा चाय ब्रेक टाइम आहे. नाश्ता करू आणि परत निघू फार्म हाऊसला आपल्या. येस. सो आर यू एक्साइटेड? सो वी आर गोइंग थ्रू पनवेल. पनवेल पनवेल अरे, पेन खोपोली. मार्ग, खोपोली मार्ग. खोपोली हा, पाली road. खोपोली पाली मार्ग. सो लेट्स सी व्हॉट्स हॅपनिंग. आणि आमचा मेन थिंग म्हणजे आमचा दादा आमच्यासोबत आता नाही आहे. लाईक तो आम्हाला तिथे जॉईन होणार आहे, बट तो नाही, म्हणजे असं झालंच नाही की आम्ही दोघे आहोत आणि तो नाही आहे. त्यामुळे इट इज लाईक की इनकम्प्लीट फील हो रहा है. त्याची कमी भासते. बट ठीक है, वो ज्वाइन होने ही वाला है. उसको हम लोग का कुछ फर्क पड़ता नहीं रहेगा, बट ठीक है, हम लोग को बहुत ज़्यादा पड़ता है. सुंबासारखा झोपला असेल. सुंभासारखा म्हणजे खूप छान झोपला असेल तो. आणि आम्ही पण एक जे मी चांगली एक नॅप घेतलेली आहे मस्तपैकी. आता 1.5 hourमध्ये वी पोहोचू विल आम्ही. रीच टू द डेस्टिनेशन. सो लेट्स सी. स्टे ट्यून्ड. थकलेले आहेत पप्पा. थकलो तरी अजून डेस्टिनेशनवर पोहोचलो नाही आहोत आपण. हा ये काय झालं आता ती? काका थकलात? बोला काय खाऊया? अरे इथे काय चांगलं भेटत ना, तिकडे कोपरवाडा भेटतो. नाही नाही, हा कोपरा बघ. अरे दाखव ना तिला. मी खरंच घाबरली. डेंजर बाई. 1 hour later. यो गाईस, यो गाईज. आता आम्ही चाललोय दुकानात. मी बोलला का माहित नाही. गाव बघायला चाललं. अंडी आणायला. कशाला आलोय? अंडी आणायला, अंडी. अंडी आणायला. थंडा. 1 2 3 4 5 6. 6 7 8. म्हणजे 1 डझन अंडी घ्यायला किती लोक? 1 डझन लोक. 1 डझन कसे? तुम्ही जसं बघू शकता इथे आमच्याकडे असे मस्त किती मस्त छान आहे. ग्रीनरी, विला, भरपूर काय काय. विला विला. आणि हे येडी गोडी लोक. हे बघा, बघ ना जरा असेल तर. बघू शकता आपण. माझ्या चष्मा. तिला आता मॅगी मसाला ऐसा कुत्ता वुत्ता लोग देखता है तुमको. क्या चाहिए तुमको? मैगी. ये देखो मेरा मैगी. 5 रुपये तो. हे काय करायचं? काय मारलं जायचं? मला पण मग गोड आंबा द्या मला पण. त्या आंब्याची टेस्ट ना ह्याच्यासारखी फ्रुटी सारखी असते. फ्रुटी. गोड असेल तो आंबा. मला पण. एक पाण्याची बॉटल आणायला पाहिजे होती फक्त. आणि आतमध्ये कुत्रा आला किंवा झोपा सगळ्यांनी. नको सीसीटीव्ही लावला नसेल तर जेल में डायरेक्ट अरेस्ट गाइज, अरेस्ट. किती रिस्क घेतोय आम्ही. तर बेसिकली त्यांना सांग की हे आहे कोणाचं तरी घर. कोणाचं तरी त्यांच्या घराचं हा आंब्याचं झाड आहे. रॅन्डम ॲस घर आहे. आंबे खाली पडलेली आहेत. तर ती आंबे अशी स्वीट आहेत. स्वीट आहेत. तर मग आता बघू आम्हाला भेटतंय का. आहे का जागा आहे. जागा भेटली गाईज. फक्त सीसीटीव्ही असला पाहिजे. भरपूर आहेत. दे नीट पकड. मला पण गाईज प्लीज. सोनं आहे ते.
घेऊन खाऊ शकतो. त्याला खा ना इथे ब्लॉग बनवायचा ना तुला. पिशवी नाही आहे. हे राहत नाही का काका मावशी व्हिडिओ काढ. खाते बघ अशी. बघू एकदा म्हणजे तू एकदा बोलून बोलून तिला खाऊ दे ना पागल. चुपलास पूर्ण. मस्त लागतं ना. कुठे हा बघ पण हा छोटा आहे जाम. छोटा आहे तो नाहीये. कच्चा आहे हे. लोक आली बाई. लोक आली आता. ओ काका सांगू नका आम्ही चोरतोय. चला हे बस झाले. बस झाले. डझन झाला. 1 डझन झाला. अगं घरी जाऊन बाई घरात जाऊन सगळ्यात धुवायला लागेल. समोर 2 काही तिला ती कापलेली सवय आहे ना. आणि रस असं कशी पिते. बघा गाईस किती चोरतात. लोकांच्या घरचे आंबे खातात स्वतःच. ही बाई इथं खाऊन पण झालं. बघू फोटो का. 2 मिनिटं तुम्ही लोक मागे यार. या लोकांना मागे पाठी. आंब्यासोबत फोटो नाही काढून खाता तुम्ही. कशाला असं एक फोटो काढूया. आणि आम्ही तसा फोटो नाही. माझा फोटो नाही काढायचा सगळ्यांचा नाही. फक्त हाताचा आणि या रोडचा. A few moments later. सो आता आम्ही जात आहोत हॉन्टेड प्लेस बघायला. हॉन्टेड स्कूल आहे इथे जवळ. तर स्कूल म्हणजे आर्मी स्कूल होती ती बंद झाली खूप वर्षाआधी झाली ना. विषय संपला. एक नंबर आहे जेवण. आता अक्षदा आंग्रेकडे जेवण आहे काहीतरी चिकन काहीतरी त्यांनी वेगळाच पदार्थ दिलेला. एवढा सुपाप होता ना. ओके तर आता आम्ही जातोय त्या आर्मी स्कूल बघायला. हॉन्टेड स्कूल. स्कूल बघायला. अरे काय माणसं आहेत रे तुम्ही. आम्ही शूट करायला गेल्यावर तुम्ही बोलता. सो अशा प्रकारे आमचा प्लॅन उद्याचा फ्लॉप झालेला आहे आत्तासाठी तरी. उद्या सकाळी उठल्यावर काय नवीन होईल ते आम्हालाही माहिती नाही आहे. तर आता आम्हाला इतकी भूक लागली की आम्हाला काही खायला पण भेटत नाही आहे. ना वडापाव भेटत आहे ना लेस ना काहीच भेटत नाही आहे. तर आता आम्हाला खूप बिकट परिस्थिती ॲक्च्युली आमची. आणि आम्हाला काहीतरी खायला लागतं. मग ते मिनिटाला असो तासाला असो काहीतरी लागतं. तर मग अशा प्रकारे आता आम्हाला एक दुकान भेटलेलं आहे खूप लांब आल्यानंतर. ते पण मंचुरियनचं आहे. तर मग आता हे प्रमोशन कसं करू. हे बघा इथे थांबलेलो आहोत आम्ही. तिथे दादा मंचुरियन घेतो आणि आता तो मंचुरियन आल्यावर पटकन आम्ही खाऊन घेऊ. आणि गेल्यावर परत आम्ही चिकन चिली दादा बनवणार आहे. तर त्याचंही सामान आम्ही घेतलेलं आहे. पण त्याच्या चिकन चिलीवर आम्ही डिपेंड अजिबात नाही राहू शकत. काय दीदी राहू शकतो. हो नक्की. म्हणजे नाही राहू शकत कारण का त्याचं असं असतं की त्याला सगळं असं परफेक्शन मध्ये त्याला असं मग कांदा सुद्धा त्याला असा गोल. तर मग तो राऊंडरने असा गोल म्हणजे त्याचा खूप परफेक्शनचा प्रॉब्लेम आहे. तर मग त्याच्यावर डिपेंड नाही राहू शकत. मग आता आम्ही काहीतरी खाऊन घेऊ. मग घरी गेल्यावरती चिकन चिली 2-3 तासानंतर बनणार. त्याच्यानंतर आम्ही खाणार आणि मग जेवणार. मग तुम्हाला ते दिसेलच पुढे व्लॉगमध्ये. तर मग आता बघू. मी मंचुरियन चिल्ली मंचुरियन आले. मंचुरियन म्हणजे आम्ही मंचुरियन खाणार. हे लोक पाव खाणार आहे. आमचे मंचुरियन महाडगावचे पाव.
छोटे छोटे. आजी तू फक्त तू असा एकमेव व्यक्ती अशी जो मंचुरियन सोबत पाव खातोयस. नो वी आर इटिंग मंचुरियन पाव. मंचुरियन पाव कोण खातो? रेडी एकदा खाऊन खाऊन बघ. बरोबर. पण आता मी नाही देणार तुला खाऊन. मुंबईला पाव चटणी नको, फक्त काय काय चटणी आवडते. गरमागरम पाव आणि हे का कसं वाटतात बघ. माझी दुसरी बायको जी होती मला शिकवलं. पहिली होती दुसरी. नाही ही दुसरी आहे. आता ठीक आहे, मी मंचुरियन आल्यानंतर दादा करे चिकन चिलीची तयारी सुरू झालेली आहे बाय शेफ राज विचारे. चिकन चिली रेस्टोरेंट स्टाइल हनी ग्लेज चिकन चिली Honey विथ gla- सेसमे सीड्स. ओ माय गॉड. ये है राज दादा की सू शेफ और हम बस खाने वाले हैं, बस खाने का काम करने वाले हैं. जोपर्यंत चिकन चिली होते तोपर्यंत आपण असंच बसूया, कारण का मला आणि करिश्मा दीदीला किचनमध्ये एंट्री नाही आहे. कारण सगळेच किचनमध्ये जात आहेत, त्यामुळे आम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर बसा. ठीक आहे, आपण बाहेर बसूया. कोण? नेल पॉलिश आहे आजी. आजी हाय बोल. आजी हाय बोल. तर आजी मला विचारते तू पायाला काय लावलंय. तर मी पायाला नेल पेंट लावलंय. तर ती मला विचारते हा काय लावलायस. तर बघू चिकन चिली आज बनते की उद्या बनते. आजी तुला वाटतं दादा बनवेल चिकन चिली? चिकन चिली दादा बनवेल काय? बनवेल ना. कधी 3 तासानंतर बघूया आपण. बघूच कुठपर्यंत झालंय. मला ओरडा खाय. सू शेफ दादाची आलेली आहे, ती मला बोलते बाहेर बाहेर. चिली खाल्लेली आहे, खूप छान होती चिली. पण आम्ही इतकी भूक लागली होती आम्हाला की आम्ही शूट नाही केलं. तर मग ते राहून गेलं. बट सगळ्यांना खूप आवडलेली आहे. बट प्रोसेस आम्ही तुम्हाला दाखवू शकतो नेक्स्ट जेव्हा कधी आम्ही वर्तकला जाऊ तर. गाइस गोवा का प्लान बन रहा है. हाँ अभी एक प्लान तो धड़ हो रहा नहीं है और गोवा का प्लान बना रहे हैं. तो चिली खा के हो गया, अभी खाना बाकी है. तो मैं खाना के बाद The next morning. हेलो एवरीवन, आफ्टर अ लॉंग टाईम नेक्स्ट डे इट इज. आणि मी रेडी झालेली आहे. बट आम्ही रेडी झालो होतो श्रीवर्धन बीचवर झाला. बट तो प्लॅन पण आय गेस कॅन्सल होतो आहे. मी प्रॉपर अशी छानपैकी रेडी झाले मी आणि दीदी. पण कालपासून जसं लास्ट क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असेल, लास्ट टू लास्ट क्लिप, की मी म्हणाले होते की आमचा कुठलाच प्लॅन बनत नाही आहे. कारण का पावसामुळे डॅमवर पाणी येत नाही आहे. पावसाचमुळे बीचही बंद केलेला आहे. आणि आता येस, आणि आम्हाला जायचं होतं. आम्हाला रिसॉर्टला नव्हतं जायचं, कारण का रिसॉर्टला नेहमीच जात होतं. इथे गावा साईडला आलो आहे म्हणून आमचं असं होतं की कुठेतरी असं नेचर्स प्लेसवर असं जायचं, व्हिजिट करायचं. पण आय गेस आता श्रीवर्धन बीचसुद्धा प्लॅन फ्लॉप होतो आहे. मग त्याच्या आधी आमचा दापोलीचा प्लॅन होता, तोही फ्लॉप झाला. तर आत्ता असं झालं की जायचं कुठे, तर फक्त रिसॉर्टच ऑप्शन येतं. आणि रिसॉर्ट आम्हाला वर्थ इट नाही वाटत आहे. तर मग आता बघू कुठे जायचं आहे, काय ॲट लास्ट काय प्लॅन होतं आहे. तर मग तुम्हाला समजेलच काय होतं आहे. बघूया थोड्याच वेळात. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा आम्ही फक्त एवढं म्हणजे निघायच्या आधीसुद्धा आम्ही फक्त प्लॅनिंग करत होतो की इथे जायचं. आणि इथे आल्यावर आम्ही फक्त प्लॅनिंग करतो आहे, पण आम्ही कुठेच जात नाही आहे. ते सक्सेसफुल होतच नाही आहे. काही ना काहीतरी कारण होतं आहे, त्याच्याने ते होऊन जातं आहे. तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता किती घरात एकदम गोंगाट आहे. सो लेट्स सी आता कुठे जातो आहे ॲट लास्ट आम्ही, तुम्हाला समजेलच. स्टे ट्यून्ड. जोपर्यंत प्लॅन बनतो तोपर्यंत वडापावच खाऊया. प्लॅन बनेल तेव्हा
सो अशा प्रकारे आम्ही सगळं प्लॅन करून मामाच्या गावी चाललोय. सो आम्ही बॅग भरलेला आहे. आता आपण मामाच्या गावी जाऊया. काही प्लॅन नाही झालेला आहे, फक्त आम्ही चाललोय मामाच्या गावी. मस्त मजा करणार आहे. आमचं नशीब नाही आहे ना रिसॉर्टला जायला, ना धबधब्याला जायला, ना कुठे. शेवटी आता आम्हाला असं आमच्या मोठ्या बहिणीने सुचवलेलं आहे की सरळ आपण आंबेतला जाऊया. आणि आंबेतमध्ये एक डॅम आहे का असं काहीतरी धरण आहे, ते आम्ही जाणार आहोत फायनली. म्हणजे शेवटी मामाच्याच गावाला आम्ही जातोय ॲट लास्ट. तर असं काही काही लोकांना वाटतं आम्ही कोकणातले आहोत तर आम्हाला खूप असं फिरायला मिळतं वगैरे वगैरे, पण तसं काही नाही आहे. आम्ही कुठेच नाही जाऊ शकत, फक्त गावी आणि गावीच्या घरातच राहू शकतो. तर मग आता मी बघू गावाला जाऊन तिथे किती मजा करतोय ते कळेलच त्यांना. तुम्ही आमच्यासोबत राहा. तेव्हा आमच्यासोबत राहा. तुम्हाला मी बसतो, पोचतो, मी तुम्हाला भेटतो. कुठे बघ जागा आता आंब्यातला जायचं आहे. सो आम्ही एका 5 सीटरच्या गाडीमध्ये 9 लोक बसलो. कसे बसलो? हिच्या मांडीवर ही, ह्याच्या मांडीवर मी, हिच्या मांडीवर ही, आणि पुढे मामा ड्राईव्ह करतोय आणि आजीच्या मांडीवर. अशा प्रकारे आम्ही चाललोय आंबेतला, म्हणजेच मामाच्या गावीला. असं असतं स्ट्रगल. 9 सीटर मध्ये आम्ही 18 लोक पण बसून दाखवू शकतो. आरामात काहीच नाहीये ते. तर बघू काय होतंय. बघू नशिबात काय लिहिलंय. आमच्या वॅकेशनला आलोय, पण वॅकेशनचं काही होत नाही, घरातच आहोत आम्ही. तर बघू काय होतंय पुढे. आम्हालाच नाही माहिती काय, कुठे जाणार आहोत आम्ही, काय करणार आहोत, काय आहे. किती चांगला प्लॅन होता आजचा, पण तोही फ्लॉप झालेला आहे. बघू. ठीक आहे, नाही होऊ शकत. कठीण आहे. ते भटजी बोललेले माहिती लग्नात. काय आपलं कठीण आहे. दादाच्या लग्नात नाही बंटी दादाच्या लग्नात बोललेले का ते महाडचे भटजी होते ते. की तुमचं कठीण आहे. कठीण आहे, बरोबर बोललेले. पूर्ण कुटुंबाला बोलायचं तुमचं कठीण आहे. चलो गावी जाऊन भेटू. सो अशा प्रकारे आम्ही मामाच्या गावाला पोचलेलो आहोत. आणि मस्त आता फॅन बसलोय कारण खूप गरम होत आहे. व्हॉट से दादा, काय बोलतोस गावाला येऊन? गावालाच आहे मी महिनाभर. काय माहित नाही कधी जाणार मुंबईला. ॲटलिस्ट तू तिकडे मजा तरी केलीस. मजा केली, आता सजा भोगतो. बघू. सजा म्हणजे काय, कुठं फिरायला नाही काय नाही. एवढी ट्रॅव्हलिंग आयुष्यात केली नाही मी, एवढी आता करतोय. तेच. चेअर्स करायला पण कोरडा चेअर्स करायला लागतंय. कोरडा चेअर्स आणि काय, माझं तर घसाच बसलाय पाणी चेंज झाल्यामुळे. मी बघ खरंच बसलाय माझा घसा. कोरडा चेअर्स. कोरडा चेअर्स म्हणजे सुका चेअर्स करायला लागतात. सोडा. आता हे दाखवणार. अरे तिथून दाखवायला पाहिजे होतं. इट्स ओके. यो गाईज, आम्ही आलो आहोत आंबे आपल्या ब्रिज वरती. आम्ही सनसेट बघायला आलोय, तुम्ही बघू शकता. इथे मागे मस्त असा सनसेट आलेला आहे आणि चिल असा वारा पण सुटला आहे. आणि आपल्यासोबत पूर्ण गँग आहे. हाय गाईज. आम्ही एका स्कूटीवर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 चालत आलेलो आहोत घरापासून. फक्त गाडीवर हा एकटा बॉटल घातली साईडला वा. इनी दिली सावीनी. असू दे. ठीक आहे गाईस, एवढा वेळ झाला कुठेच जाऊ नाही शकलो आम्ही, तर म्हटलं गाव तरी बघूया. ओके. आणि ते सनसेट आलं पडून, म्हणजे प्रॉपर सनसेट नाही आहे पण आणि समोर उभे राहिले ते हर्षल पालांडे. ते टुरिस्ट आहेत बरं का. टुरिस्ट आंबेतमध्ये त्यांचा प्रवेश झालाय. ओके. त्यामुळे आनंदमय आहे. काय आम्ही आताच AR अतुल यांचा बंगला बघून आलो. सॉरी पण आम्ही व्लॉग करू शकलो नाही तिथे.
कारण की सिक्युरिटी रिझन साठी आम्हाला तिथे अलाउड नव्हतं सिक्युरिटी वगैरे काही नव्हतं, आम्ही विसरलो होतो. आणि ह्या मॅडमला करायचा नव्हता हे पण सांगून ठेवतो. त्यामुळे मला नव्हतं करायचं. हा इतका शांत झाला, हा खूप बडबड करत होता. आता ब्लॉग चालू व्हायचा आधी आणि आता इतका शांत तर ते मीम टाकायची ओके गाईज, तो भेटूया आता. भूक लागली आम्हाला पण. ठीक आहे, ओके, सारखं म्हणते. बाय 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 बाय. बाय गाईज. Later that night. सो ॲज तुम्ही लास्ट क्लिपमध्ये जे बघितलं की आम्ही गेलो होतो ब्रिज बघायला, सनसेट बघायला, तर तिथून आम्ही बोलले होते की आम्ही जेव्हा खायला जातो आम्ही दाखवेन काय खातं वगैरे, पण ॲज युजल आम्ही विसरलो व्लॉग शूट करायचं. माझ्या पण लक्षात नव्हतं आणि तिथे खाणाऱ्या कोणाचंच लक्षात नव्हतं. तर मग नंतर जेव्हा मी पुढे आलो तेव्हा मला क्लिक झालं की अरे यार आपल्याला दाखवायचं होतं, आपण काय खाल्लं. तर आम्ही मंचुरियन वगैरे खाल्ली, तिथून घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मस्त बसलो होतो, गप्पा चालू होत्या, हॉरर स्टोरीज बोलत होतो. तिथे पण आम्ही विसरलो. तर मग आता आम्ही जेवलो वगैरे, तर मग आता व्लॉग करते आणि सगळे असे बसलेले आहेत. दादा तू नीट बस प्लीज. हसतोय तो का. दादा बसलाय, मस्त गाडी लावतोय. आणि हां, तर असं आहे की उद्याचा प्लॅन बनतोय. फक्त काय बनतोय, कुठे जाणार आहोत तो मी तुम्हाला उद्याच दाखवेन. कारण की एवढा वेळ म्हणजे पूर्ण व्लॉग ऑलमोस्ट मी हेच बोले की आम्ही जाणार आहोत, पण आपण नाही गेलो. मग जेव्हा आम्ही उद्या जाऊ तेव्हा मी सांगेन आम्ही कुठे जाणार आहोत वगैरे. तर मी हा व्लॉग इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्लॉग आवडला तर करा. आणि सत्य आहे, तर हा व्लॉग ऑलमोस्ट फुल मराठीमध्ये झालेला आहे. तर मराठी आणि हिंदी लोकांनी पण लाईक, शेअर, सबस्क्राईब दोन्ही करा. खूप प्रेम द्या. That's it. I will meet you in my next vlog. तब तक के लिए take care and bye bye. Say bye. Bye. Good night. आपण भेटूया उद्या. लाईट्स ऑफ केलेल्या आहेत, तर बाय बाय.